अरे झाली काय मस्त रस्सा भाजी झाली ना। अहो रस्सा भाजी कुठली फुलकवणी केली आहे तुम्ही? काय जेव्हा भाजीत पाणी जास्त होतं ना तेव्हा माझी आई म्हणते फुलकवणी केली आहे। किती पाणी घातलंय तुम्ही? नव्हतं टाकायचं का? अहो पण तुम्हीच तर बोला पाणी टाका आणि मी काय फक्त एक तांब्याभरच पाणी टाकलं, जास्त नाही टाक। सिद्धिराज मी तुम्हाला सांगितलं होतं की पाणी घाला, तर तुम्ही माझ्या भाजीवरच पाणी फिरवलंय। सॉरी एक काम करतो, काहीतरी करतो मी। नाही म्हणजे तुम्ही आता काही करू नका। तुम्ही करा मी गप्पा बसतोय। बस तांदूळ निवडत आहे का? तुम्ही काही करू नका। मी काय नाही करत। जास्त झालंय का पाणी? मी करते। थोडं कमी जा। तुम्ही या पातेल्याकडे बघूही नका बरं का, शांत बसून राहा। ऐकेल तुम्ही घातलेला गावना चांगलाच वरणी लागलाय बरं। तुला सांगते मी नाही, ते पीएफ चे पैसे आले ते बरं झालं। नाही म्हणजे सुचलंच आम्हाला। तसंही संतोषला अद्दल घडवणं गरजेचंच होतं। काही कामाची नाही। लक्ष्मी पण एक लक्षात ठेव, त्याला कितीही त्रास झाला कशाला उगाच ते अंगण झाडायला गेली काय माहित। आणि ही विना बायको म्हणून काही कामाची नाही हा मुलगा काही आपल्याला बोलू देणार नाही। मला वाटतं मलाच थोडंसं बोलून यायला हवं। काय रे देवा, काय रे संतोष, काय झालंय तुला? अख्खं घर डोक्यावर घेतलंयस तू। आता तुला माझी आठवण येते आई? हा आई ग, एवढी कशी निष्ठुर झालीस तू? काय झालं एवढं? तुझ्या पोटच्या पोराची कंबर धरली आहे तरी तुला त्याचं काहीच वाटत नाही। खूप दुखते काही कंबर आहे। कंबर दुखते? हो। अरे तुझ्या कंबर दुखीवर रामबाण उपाय आहे माझ्याकडे। कुठला उपाय? काय करणार आहेस आई तू? म्हणजे मसाज करून देणार आहेस का गरम पाण्याची पिशवी ठेवणार आहेस? सांग ना आई, खूप दुखते कंबर। सांगते हा आई अगं उपाय काय आहे? ही पण अशीच निघून गेली, ती वीणा पण अशीच निघून गेली। आई ग दुखते ग कंबर आई। संतोष पण ना, मी सांगते अहो फोन। हॅलो हा बोला साहेब बोला। अगो नाही काय पाऊस आणि चिखल माहितीये, माझे असं नुसती साडी खाल बोलतोय ना फोनवर। हा चिराग साहेब बोला हो फ्लोर प्लॅन्स मिळाले ना? नक्कीच मी आणि लक्ष्मी आम्ही दोघे येऊ आणि सगळं डिटेल मध्ये बघू तिकडे। हो नक्की पण एक कराल का साहेब, तोपर्यंत मला जरा फोटोज पाठवाल का प्लॅनचे? फोनवर माझ्या पाठवाल जरा फोटो? हो लगेच पाठवा। धन्यवाद चिराग साहेब। लक्ष्मी चिराग साहेब फोनवर फोटो घे आले सुद्धा। हे बघ हा बघ वीणा कसं वाटतंय? अरे वा किती छान। लक्ष देऊ का? समोर लक्ष देऊ।
सोंगालो काय हा अवतार तुमचा हा अरे कुठल्या उकिरड्यात लोळून आला तुम्ही का रस्त्यावरच्या लोकांनी चिखल फेक केली अंगावर ये मिठी मारते दादा हे काय झालं सकाळी आपल्याला आईने खड्डे खणायला सांगितले होते त्यात भात लावणी करायला गेला होते की काय तुम्ही हो आता त्याच्यात तुला बुजगावणं म्हणून उभं करायचंय येतोयस अरे दादा मस्करी करू नको जाळ काढीन कानाखाली तुला आत्ताच सांगतेय ए भात लावणे वीणा वीणा वी मी कुठे आग मारतोय हिला ही गेलीये बाहेर तिथे नवऱ्याला काय हवं नको ते बघायचं सोडून बाहेर गेलीये कुठे गाव उंडारायला गेलीये देव जाणे कोणाबद्दल बोलतोय संतोष माझ्या सुनेच्या विरोधात एक शब्द ऐकून घेणार नाही मी. आई विरोधात नाही ग हे बघ ना कपडे खराब झालेत माझे ते शर्ट तिला धुवायला द्यायचं होतं हे बेणा तू काय तुझ्या बायकोला नोकरीवर ठेवलंयस घरात स्वतः चिखलात लोळून आलायस ना मग स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. हो बरोबर आहे तिचं. तू सुद्धा. आणि हे बघ संतोष आता यापुढे माझ्या सुनांना काम सांगणं बंद.